वेलकम फ्रेंड्स. अगोदरच्या सेशनमध्ये आपण बघितलं की पायथॉन कसं इन्स्टॉल करायचं, इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन्स कुठे यूज करतात, काय यूज करतात, कुठून डाउनलोड करायचं, कसं इन्स्टॉल करायचं. ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक ग्राफिकल इंटरफेस आणि कन्सोल ॲप्लिकेशन्सचे दोन वेगवेगळे तुम्हाला फाईल्स मिळतात की तुम्हाला काय करायचं, कोणतं ॲप्लिकेशन रन करायचं. तर इनिशियली आपण काय करू, ग्राफिकल इंटरफेस कसं करण्याच्या ऐवजी इनिशियली सुरुवातीला कन्सोल ॲप्लिकेशन आणि बेसिक स्ट्रक्चर्स जे काय आहेत ते आपण बघू. जेव्हा तुम्ही पायथॉन .exe कन्सोलवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल. तर त्यामध्ये पायथॉन 3.4.3 हे व्हर्जनचं नाव आहे. ते कधी रिलीज झालं, फेब्रुवारी 24, 2015 असं दिलेलं आहे. विंडोज 32 बिट्ससाठी, ठीक आहे. 64 बीट असतं, 32 बीट असतं, तर 32 बीटचं आपलं व्हर्जन आपण डाउनलोड केलं आहे, कारण का आपलं मशीन 32 बीटचं आहे म्हणून. ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते. जस्ट सिम्पल जसं तुम्ही इंग्लिशमध्ये प्रिंट करता तसं तुम्हाला इंग्लिशमध्ये सिंटॅक्स प्रिंट करायचं आहे. तुम्हाला सपोज आता एक वेलकम मेसेज प्रिंट करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, प्रिंट डबल कोटमध्ये वेलकम ब्रॅकेट कम्प्लीट एंटर. वेलकम तुम्हाला आउटपुट दिसेल. आणखीन काय करायचं आहे, वेलकम टू ICS कॉलेज करायचं असेल तर प्रिंट वेलकम टू ICS कॉलेज. बघा स्पेलिंग चुकलेलं आहे इथं. प्रिंटचं म्हणून तुम्हाला एरर दाखवतं. स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल असते ना, त्यामध्ये हे इश्यू असतो. तर परत तुम्ही वरती अप्पर कीज दाबला की वरचे कमांड्स येत जातात, खालचे की दाबला की खालचे कमांड्स येत जातात. इथं सुद्धा तुम्ही करू शकता, चेंज करू शकता. एंटर दाबा, आलं वेलकम टू ICS कॉलेज. तर अशा पद्धतीने तुम्ही कन्सोल रन करून प्रॅक्टिकल्स रन करू शकता. तर इनिशियली आपण एवढंच बघितलं. ह्याला कुठलं stdio.h, .h किंवा istring.h वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. वाईड मेनची फंक्शनची आवश्यकता नाही. कर्ली बेस ओपन करायची आवश्यकता नाही आहे. काय नाही, जे काही पाहिजे तुम्हाला स्टेटमेंट डायरेक्ट तुम्ही प्रिंट करा, काय करायचं कॅल्क्युलेशन्स तुम्ही करा, डायरेक्ट तुम्हाला काय दिसेल तिथं आउटपुट दिसेल. आता आपण काय करूया, बेसिक आता पुढे जे काय जसं आपण CPP बघितलं, व्हेरिएबल्स म्हणजे काय, कीवर्ड्स म्हणजे काय आहे, त्यानंतर कॅरेक्टर सेट्स कुठले कुठले आहेत, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी स्ट्रिंग्स वगैरे आपण आता चेक करू आणि वन बाय आपण पुढे डिटेल प्रोग्रामिंगकडे जाऊ. आता आपण काय करूया, तर व्हेरिएबल्स म्हणजे काय, कीवर्ड्स म्हणजे काय आपण बघूया. जसं आपण अगोदर भेटलं की फर्स्ट पायथॉन प्रोग्राम हॅलो वर्ल्डचा घेतला, आपण वेलकमचा घेतला, तर त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक इंटरॅक्टिव्ह इंटरप्रिटर प्रॉम्प्ट आणि युजिंग स्क्रिप्ट. काय दिले बघा, इन दिस सेशन वी विल डिस्कस द बेसिक सिंटॅक्स ऑफ पायथॉन. विल रन अ सिम्पल पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट हॅलो वर्ल्ड ऑन द कन्सोल. तर दोन प्रकारे कन्सोल तुम्ही ॲप्लिकेशन यूज करू शकता. फर्स्ट म्हणजे डायरेक्ट तुम्ही कन्सोलचे टाईप रन करू शकता, किंवा नोटपॅड, एडिट टेक्स्ट वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. त्या सॉफ्टवेअर्समध्ये तुम्ही काय शकता, कोडिंग करू शकता. ती फाईल डॉट तुम्ही PY एक्सटेन्शन काय शकता, सेव्ह करू शकता. बघा इथं एक्सटेन्शन .py, आणि ती फाईल काय करू शकता, कन्सोल रन करू शकता. अशा दोन पद्धतीने तुम्ही स्क्रिप्ट फाईल क्रिएट करू शकता, काय करू शकते, रन करू शकता. ते दोन प्रकारे तुम्ही प्रोग्राम रन करू शकता कन्सोलमध्ये. पायथॉन प्रोव्हाइड्स अस the two ways to run a program, using the interactive interpreter prompt and using the script file. So let's discuss each one of them details. Initially we are going to see the interactive interpreter prompt, which is direct console application वरती तुम्ही काय करू शकता, रन करू शकता. तर बघा काय दिलं आहे, Python provides us the features to execute the Python statement one by one at the interactive prompt. It is the preferable in the case where we are concerned about the output of each line of our Python program. जसं आपण अगोदर फीचर्समध्ये बघितलं की तुम्हाला काय की लाईन बाय लाईन तुमचं एक लाईन तुमचं पायथॉनमध्ये काय कंपाईल केलं जातं, डिबग केलं जातं आणि एक्झिक्यूट केलं जातं. तसं तुम्हाला असं काही सिच्युएशन, इफ यू हॅव द सिच्युएशन वेअर वी आर गोइंग टू एक्झिक्यूट लाईन बाय लाईन कोडिंग, सो इन दॅट सिच्युएशन you can use the interactive interpreter prompt. So it can execute the line by line to your code. To open the interactive mode, open the terminal or command prompt and type the Python 3 in case of you have Python 2. तुम्हाला command prompt तुम्ही ते Python तुम्ही टाईप रन करू शकता, किंवा ॲज युजल जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं, स्टार्टमध्ये जा. स्टार्टमध्ये गेल्यानंतर तिथून पायथॉनमध्ये कन्सोल ॲप्लिकेशन पाहिजे असेल तर कन्सोल ॲप्लिकेशन, डेस्कटॉप ॲप्लिकेशन म्हणजे ग्राफिकल इंटरफेस पाहिजे असेल ग्राफिकल इंटरफेस, अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकते, ओपन करू शकता. इट ओपन द फॉलोइंग प्रॉम्प्ट वेअर यू कॅन execute the
पायथॉन स्टेटमेंट. जसं आपण अगोदर बघितलं होतं की हे कोडिंग आपल्याला दिसतंच. जिथं आपण काय शकतो प्रिंट हॅलो वर्ल्ड. तर हॅलो वर्ल्ड प्रिंटला ऑटोमॅटिक लगेच तुम्हाला खालच्या बाजूला दिसतं आणि हे प्रॉम्प्ट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण प्रॉम्प्ट, तसं तुम्हाला दिसतं. हॅलो वर्ल्ड होतं. युजिंग स्क्रिप्ट म्हणजे काय, तुम्ही काय नोटपॅडमध्ये काय करता, फाईलमध्ये कोडिंग टाईप करता, म्हणजे प्रिंट हॅलो वर्ल्ड असं टाईप करता आणि ती फाईल .py ने काय करता स्टोअर करता आणि इकडे कन्सोल येऊन काय करता ते रन करता. इंटरप्रिटर prompt is good to run the individual statement of code. However, we cannot write the code every time on the terminal. दरवेळी तुम्हाला काय करायची आवश्यकता नाही, टर्मिनलची कोड लिहायची आवश्यकता नाही. एकच कोड तुम्हाला सारखं एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही काय करा, या .py च्या फाईलमध्ये स्टोअर करा आणि किंवा स्क्रिप्ट फाईलमध्ये स्टोअर करा आणि त्या ती स्क्रिप्टची फाईल तुम्ही काय करू शकता, रन करू शकता जेव्हा तुम्हाला हवा असेल तेव्हा. We need to write our code into a file which can be executed later. For this purpose, open an editor like Notepad, create the file named first.py. Python used .py extension. Python सेव्ह करण्यासाठी काय कुठले एक्सटेन्शन यूज करतो आपण, .py. जसं C यूज करतो आणि C++ यूज करतो, सेलला आपण काय करतो .py एक्सटेन्शन आपण काय करतो यूज करतो. स्क्रिप्ट फाईलमध्ये तुम्ही काय करा, फाईल तयार करा, नोटपॅडमध्ये जा, टाईप करा प्रिंट हॅलो वर्ल्ड आणि काय करा first.py फाईल काय करा सेव्ह करा आणि टर्मिनलला येऊन काय करू शकतो पायथॉन 3 first.py टाईप करा आणि रन करा. तुमची फाईल काय होती रन होईल, तुम्हाला हॅलो वर्ल्ड नावाचा आउटपुट तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट प्रोग्राम. तर परत आणखी दोन पद्धतीने तुम्ही पायथॉनचे प्रोग्राम रन करू शकता. इथे डायरेक्ट इंटरॅक्टिव्ह इंटरप्रिटर प्रॉम्प्ट, बरोबर आहे, म्हणजे इंटरप्रिटर लाईन बाय लाईन तुमचा कोड काय करेल एक्झिक्यूट करेल, किंवा स्क्रिप्ट फाईल म्हणजे मल्टिपल लाईनचा कोड असेल किंवा एकच कोड तुम्हाला मल्टिपल टाइम सारखं एक्झिक्यूट करायचं असेल, मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचं असेल तर त्या सिच्युएशनला तुम्ही करू शकता स्क्रिप्ट फाईल काय करू शकता तुम्ही रन करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे इन्क्लूड आहेत तुमच्या या पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये इन्क्लूड आहे. दोन पद्धतीने प्रोग्राम तुम्ही रन करू शकता. तर आता आपण बघूया पायथॉन व्हेरिएबल्स. जसं प्रत्येक लँग्वेजमध्ये व्हेरिएबल्स आपण बघितलेला आहे. C++ मध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो व्हेरिएबलचा यूज करतो. तसं ह्यामध्ये पायथॉनमध्ये सुद्धा काय व्हेरिएबल आहे. तर व्हेरिएबल म्हणजे काय करतो, इट ॲक्वायर द मेमरी लोकेशन ऑफ हार्ड डिस्कवरती किंवा तुमच्या मेमरीमध्ये काय करतो मेमरी लोकेशन ॲक्वायर करतो. मेमरी लोकेशनला नाव द्यायचंच म्हणजे आपण काय म्हणतो व्हेरिएबल असं म्हणतो. व्हेरिएबल इज अ नेम दॅट इज यूज्ड टू रेफर टू मेमरी लोकेशन. Python variable is also known as the identifier and used to hold the value. Python मध्ये पण व्हेरिएबल काय करतो आयडेंटिफायर म्हणून यूज होतो आणि व्हॅल्यू होल्ड करण्यासाठी आपण काय करतो त्याचा वापर करतो. In Python we do not need to specify the type of variable because Python is a infer language and smart enough to get a variable type. इथे स्पेसिफिक तुम्हाला टाईप द्यावा लागत नाही, म्हणजे इंट, कॅर, फ्लोट वगैरे असं टाईप द्यावं लागत याची आवश्यकता नाही. ऑटोमॅटिक पायथॉन इतकं स्मार्ट आहे तो ऑटोमॅटिक काय करतो समजून घेतो की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. व्हेरिएबल नेम्स कॅन बी a group of both the letters and digits, but they have to begin with the letter and underscore. व्हेरिएबलचं नाव तुम्ही देत असताना तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये कशाचं कॉम्बिनेशन ठेवू शकता किंवा ग्रुप ठेवू शकता, म्हणजे कॅरेक्टर असेल, नंबर असेल, सिम्बॉल असेल, काही वापरू शकता. सिम्बॉल एकच यूज करू शकता, अंडरस्कोर, बरोबर आहे. परंतु सुरुवातीला काय असलं पाहिजे, एक तर तुम्हाला कॅरेक्टर हे असलंच पाहिजे किंवा अंडरस्कोर. जेव्हा तुम्ही व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करता एक तर तेव्हा तुम्हाला काय पाहिजे व्हेरिएबलचं म्हणजे कॅरेक्टर पाहिजे किंवा अंडरस्कोर पाहिजे. म्हणजे सपोज तुम्हाला सब्जेक्टचं नाव द्यायचं S1 S2 S3 देऊ शकता, बरोबर आहे, परंतु 1S 2S 3S देऊ शकत नाही. ठीक आहे, किंवा अंडरस्कोर पर्यंत डिक्लेअर करू शकता. इट इज रिकमेंडेड टू यूज लोअर केस लेटर फॉर द व्हेरिएबल नेम. राहुल अँड राहुल म्हणजे राहुलचा पहिला आर कॅपिटल घेतला आणि आर स्मॉल घेतला, बोथ आर टू डिफरंट व्हेरिएबल्स. दोन्ही व्हेरिएबल काय असणार आहेत वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे कॅपिटल आर घेऊन तुम्ही राहुल लिहिला आणि स्मॉल आर घेऊन तुम्ही राहुल लिहिला तर दोन्ही काय असणार व्हेरिएबल वेगवेगळे असणार, वेगवेगळे कन्सिडर केले जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. Identifier naming. Variable are the example of identifier. An identifier used to identify the literal used in the program. The rule to name the identifier are given below. म्हणजे एखाद्या व्हेरिएबलला तुम्ही नाव देणार आहे तर नाव देताना काय काय महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं. आपण जसं आपण बोललो होतो अगोदर की काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे किंवा काय काय रूल्स आहेत त्याला. कुठले व्हेरिएबल्स नाव देत असताना अल्फाबेट किंवा अंडरस्कोर दिलंच पाहिजे. मग कुठली कॅरेक्टर तुम्ही काय शकता डिक्लेअर करू शकता, स्मॉल A to Z, कॅपिटल A to Z, अंडरस्कोर आणि डिजिटमध्ये 0 to 9 हे याचं कुठलंही कॉम्बिनेशन करून तुम्ही व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करू शकता.
कुठलं स्मॉल ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, एक अंडरस्कोर आणि 0 to 9. कुठल्याही व्हेरिएबलच्या नावामध्ये @ हॅश पर्सेंट अँड स्टार साइन असता कामा नये. म्हणजे कुठल्याही व्हेरिएबल्स नाव तुम्ही देत असताना अशा प्रकारचे आयडेंटिफायर काय करायचे नाही, यूज करायचे नाही. Identifier name must not be similar to any keywords defined in the language. Keywords म्हणजे काय की असे वर्ड्स की ज्याचं ऑलरेडी मिनिंग काय केलं आपण लायब्ररीमध्ये डिफाईन करून ठेवलेलं आहे. जसं सी मध्ये आपण बोलत होतो वाईड, मेन, फ्लोट, इंट, कॅर, हे सगळे जे तुमचे काही कीवर्ड्स आहेत म्हणजे ते ऑलरेडी मिनिंग काय केलं कंपायलरमध्ये लायब्ररीमध्ये डिफाईन करून ठेवलेलं आहे. तर ॲज अ व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकत नाही. आयडेंटिफायर नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. फॉर एक्झाम्पल माय नेम अँड माय नेम इज नॉट द सेम. आयडेंटिफायरचे जे व्हेरिएबलचे जे काही नाव आहेत ते केस सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे जसं आपण अगोदर बोललो होतो कॅपिटल राहुलमध्ये कॅपिटल आर आणि स्मॉल आर स्टार्टिंग असेल तर दोन्ही कॅपिटल आरचं व्हेरिएबलचं नाव वेगळं आहे आणि स्मॉल आर असणार राहुल काय असणार आहे वेगळं असणार आहे. ते केस सेन्सिटिव्ह आहे. एक्झाम्पल ऑफ व्हॅलिड आयडेंटिफायर दिलं बघा A123 _n n_9 असं तुम्ही काय शकता देऊ शकता एक्झाम्पल वगैरे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय करू शकता तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकता. परत सांगतो बघा कधी पहिल्यांदा व्हेरिएबल्स नाव देत असताना एक अंडरस्कोर पाहिजे किंवा कॅरेक्टर पाहिजे. तुम्ही कॅरेक्टर कुठले यूज करू शकता त्यामध्ये व्हेरिएबल्स नाव देत असताना कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड, अंडरस्कोर आणि डिजिटमध्ये 0 to 9. आयडेंटिफायरचं नाव देत असताना कधीही कुठलेही स्पेस देता कामा नये, त्याच्यामध्ये स्पेस असता कामा नये. म्हणजे स्टुडंट नेम किंवा फर्स्ट स्पेस नेम असं असता कामा नये. फर्स्ट वेगळं होणार आहे, नेम वेगळं होणार आहे. त्या फर्स्ट अंडरस्कोर नेम असं तुम्ही देऊ शकता. आणि कुठलेही स्पेशल कॅरेक्टर म्हणजे एक्सक्लेमेटरी साइन, @ हॅश, पर्सेंट, ठीक आहे, अँड स्ट्रिक साइन हे कुठलेही साइन तुम्ही ॲज अ व्हेरिएबल्स नेम यूज करू शकत नाही आहे. आणि जे काही कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्ही ॲज अ व्हेरिएबल काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही आहे. ठीक आहे. आणि आयडेंटिफायर किंवा जे काही व्हेरिएबल्स तुम्ही नाव देणार आहात ते काय केस सेन्सिटिव्ह आहेत. काय ते केस सेन्सिटिव्ह आहेत. ठीक आहे. स्मॉल असलेले काय व्हेरिएबल्स नाव वेगळं असणार आहे आणि कॅपिटल असलेलं नावचं व्हेरिएबल वेगळं असणार आहे. तर दिस इज ऑल अबाउट द आयडेंटिफायर ऑफ व्हेरिएबल. तर मग व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं? डिक्लेअरिंग व्हेरिएबल अँड असाइनिंग व्हॅल्यूज. Python does not bind us to declare a variable before using it in application. It allows us to create a variable at the required time. पायथॉनमध्ये असं काय कंपल्सरी नाही की तुम्हाला जे काही व्हेरिएबल आहेत ते डिक्लेअर करायच्या अगोदरच काय करा म्हणजे यूज करायच्या अगोदरच काय करायला लागतील, डिक्लेअर करायला लागतील. परंतु सीमध्ये C++ पण तुम्हाला काय करावं लागतं, कुठलेही व्हेरिएबल यूज करायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, डिक्लेअर करावं लागतं. परंतु पायथॉनमध्ये तुम्ही करू शकता रन टाईमला, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग कोडिंग करत असता रन टाईमला तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. We do not need to declare explicitly variable in Python. When we assign any value to the variable, that variable is declared automatically. जेव्हा तुम्ही व्हेरिएबल व्हॅल्यू असाइन करता तेव्हा ऑटोमॅटिक तिकडे डिक्लेअर होतं. स्पेसिफिक टायमिंगला किंवा स्पेसिफिक अगोदरच तुम्हाला डिक्लेअर करावं असं नाही आहे. जेव्हा तुम्हाला रिक्वायर्ड असेल तेव्हा तुम्ही डिक्लेअर करू शकता. द इक्वल ऑपरेटर इज यूज टू असाइन अ व्हॅल्यू टू व्हेरिएबल. इक्वल ऑपरेटरचा वापर करून तुम्ही काय शकता, व्हेरिएबल तुम्ही असाइन करू शकता किंवा व्हॅल्यू असाइन करू शकता. Variable name. We have already discussed how to declare a valid variable. Variable name can be any length, can have a uppercase, lowercase, that is capital A to Z, small a to Z, the digit 0 to 9, and underscore character. Consider the following example of valid variable name. Name काय दिले आपण डबल कोट मध्ये देवांश एज 20 आणि मार्क्स दिलेला आहे. प्रिंट मध्ये अशा पद्धतीने काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ, मला रन करून दाखवतो. एक एक्झाम्पल घेऊ व्हेरिएबल डिक्लेरेशनचं. सपोज आपण इथे काय डिक्लेअर केलं, नेम इक्वल्स टू देवांश, एज इक्वल्स टू 3, मार्क्स इक्वल्स टू 80.5. आता आपण प्रिंट करू. प्रिंट काय करू आपण आता, प्रिंट करूया. प्रिंट काय करायचं आपलं नाव, नेम आलं. प्रिंट काय आपण करायचं, एज. प्रिंट मार्क्स. बघा इथे काय प्रॉब्लेम येत नाही. जसं तुम्ही द्याल तसं ऑटोमॅटिक प्रिंट होईल. तुम्ही कुठले डेटा द्यायची आवश्यकता नाही, ऑटोमॅटिकली डेटा घेतं आणि व्हेरिएबल्स नाव तुम्ही त्यामध्ये टाईप केला ऑटोमॅटिक काय होतं, तुम्हाला इथं प्रिंट होतं. तुम्हाला %D, %F किंवा स्ट्रिंग वगैरे असं काही द्यावं लागत नाही.
ऑटोमॅटिक ते जशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं त्या पद्धतीने घेतो आणि तुम्हाला आउटपुट काय होतं, प्रिंट होतं. सो दिस इज ऑल अबाउट डिक्लेअरिंग व्हेरिएबल आणि प्रिंटिंग द व्हेरिएबल. पुढे आपण काय करूया, पुढचे कन्सेप्ट बघूया आपण. So now we see the multiple assignment of variable or multiple assign value to the single variable. Python allows us to assign a value to multiple variables in a single statement, which is also known as multiple assignment. म्हणजे एकाच व्हेरिएबलला तुम्ही काय करू शकता, मल्टिपल व्हॅल्यू किंवा एक मल्टिपल व्हेरिएबलला काय करू शकता, सिंगल व्हॅल्यू असाइन करू शकता. We can apply multiple assignments in two ways, either assigning a single value to multiple variables or assigning multiple value मल्टिपल व्हेरिएबल्स. मल्टिपल व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यू असाइन करू शकता, एक सिंगल व्हॅल्यू एका मल्टिपल व्हेरिएबलला असाइन करू शकता. दिले बघा, एक्स वाय झेड इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू वाय इक्वल्स टू झेड इक्वल्स टू 50. तुम्ही सेपरेटली जरी प्रिंट केलं सगळ्याला काय होणार आहे, 50 व्हॅल्यू असाइन होणार आहे. तर तुम्ही इथे डिक्लेअर केलं ए बी सी इज इक्वल्स टू 5, 10, 15. तर प्रिंट ए बी सी केलं की तुम्हाला काय दिसणार, आउटपुट असे वेगळे दिसणार आहे. ठीक आहे, हे पण आपण एक प्रॅक्टिकल करून बघूया. परत सांगतो बघा, assigning a single value to multiple variables or assigning a multiple value to multiple variables. बघू आपण ते आता कसं होतं. आपण काय करूया, सुरुवातीला जसं अगोदर पडलं एक्स इक्वल्स टू वाय इक्वल्स टू झेड इक्वल्स टू 50, म्हणजे एकच व्हॅल्यू मल्टिपल व्हेरिएबलला असाइन करू. आपण सपोज आता केलं प्रिंट एक्स 50, प्रिंट y is 50, print z 50. म्हणजे असे मल्टिपल फंक्शनलिटी काय केले तुम्हाला तिथं असाइन करून दिलेली आहे. किंवा आणखीन एक तिने फॅसिलिटी दिली होती, ए इक्वल्स टू बी इक्वल्स टू सी, ए इक्वल्स टू बी सॉरी ए कॉमा बी कॉमा सी इज इक्वल्स टू 10, 20, 30. तर आपण आता प्रिंट करू शकतो, प्रिंट ए सॉरी प्रिंट एफ झालेलं आहे, सी शिकून शिकून प्रिंट एफच ए झालेलं आहे. तर पायथॉनमध्ये आपण त्याचं प्रिंट बी, म्हणजे इतकं सोपं करून देऊन दिलेलं आहे की जेवढं सिंटॅक्स तुम्हाला सोपं करता सोपं करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रिंट एफ लक्षात ठेवायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय आपल्याला तर आपण अगोदर सी शिकलो म्हणून आपल्याला ते वाटतं, परंतु ते एकदम सिम्पल. प्रिंट काय करायचं आहे, प्रिंट करायचं, प्रिंट काय करायचं सी टाका, प्रिंट करा. अशा पद्धतीने करू शकता तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्हेरिएबल असाइनमेंट करू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघू. तर आपण बेसिक फंडामेंटल्स बघू. This section contains the fundamentals of Python such as token and their types, comments, tokens. Okay. The tokens can be defined as a marks, reserved words, or the each word in the statement. The token is smallest unit inside the given program. प्रोग्राम छोटासा पार्ट असतो टोकन म्हणजे. तर फॉलोइंग टोकन्स इन पायथॉन कीवर्ड्स, जसं आपण अगोदर म्हटलं होतं, कीवर्ड्स म्हणजे असे वर्ड्स की जे ऑलरेडी तुम्हाला डिफाईन करून ठेवलेलं आहे वेगळ्या पर्पजसाठी. ठीक आहे, नंतर आयडेंटिफायर्स, जसं आपण वरती आयडेंटिफायर्स बघितले. ठीक आहे, लिटरल्स आणि ऑपरेटर्स म्हणजे अरिथमेटिक, लॉजिकल, रिलेशनल ऑपरेटर्स वगैरे आपण जसं सी मध्ये बघितलेलं आहे. सो ऑपरेटर्स. डेट टाइप्स बघू आपण पहिल्यांदा. Python date types. Variable can hold values and every value has a date type. Python is a dynamically typed language, hence we do not need to define the type of the variable while declaring it. The interpreter implicitly bind the value with its type. म्हणजे जसं पायथॉनमध्ये काय सांगितलं, स्पेसिफिक तुम्हाला डेटा द्यायची आवश्यकता नाही प्रत्येक व्हॅल्यूला. पायथॉन इतकं डायनेमिकली आहे, लँग्वेज आहे, ती ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही डिफाईन करता तो काय करतो, एक्सेप्ट करतो कुठल्या प्रकारचे व्हेरिएबल आहे किंवा व्हॅल्यू आहे, ऑटोमॅटिक असाइन करतो आणि ते प्रिंट करतो. द व्हेरिएबल ए होल्ड्स इंटिजर व्हॅल्यू 5. ठीक आहे, वरती आपण डिक्लेअर केलं इक्वल्स टू 5. व्हेरिएबल ए होल्ड्स इंटिजर व्हॅल्यू 5. वी डिड नॉट डिफाईन इट्स टाईप. Python interpreter will automatically interpret variable a as an integer. विथ आपण a equals to 5 दिलेलं आहे, तिथे स्पेसिफिक इंटिजर असं द्यायची आवश्यकता नाही आहे. ऑटोमॅटिक इंटरप्रेटर काय करतो, ते कन्सिडर करतो, तिथं काय चेक करतो आणि तो काय इंटिजर टाईप म्हणून कन्सिडर करतो. Python enables us to check the type of variable used in program. Python provides us the type function which returns the type of variable passed.
म्हणजे टाईप नावाचं एक मेथड आहे आपल्याकडे, फंक्शन आहे. तो काय करतो, कुठल्या प्रकारचे व्हेरिएबल तुम्ही पास केलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो. म्हणजे इंटिजर असेल, कॅरेक्टर असेल, फ्लोट असेल, तुम्ही डिफाईन करू नका, परंतु तुम्ही ते व्हेरिएबलचं नाव त्यामध्ये पास केला की कोणत्या टाईपचं आहे तुम्हाला ऑटोमॅटिक काय करतो दाखवतो. कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. डिफाईन व्हॅल्यू ऑफ डिफरंट डेट टाइप्स, चेकिंग द टाइप्स. मी दिले बघा, a इक्वल्स टू 10, b इक्वल्स टू हाय पायथॉन डबल कोटमध्ये, c इक्वल्स टू 10.5, आणि ते काय दिलं, प्रिंट टाईप a, प्रिंट टाईप बी, प्रिंट टाईप सी. म्हणजे एचं टाईप कुठला आहे, बीचं टाईप कुठला आहे, सीचं टाईप कुठलेला आहे दिलं बघा. टाईप इंट ए इंट, टाईप स्ट्रिंग, टाईप फ्लोट, असं दिलं. हे आता आपण प्रॅक्टिकली करून बघू. ठीक आहे. तर जसं आपण अगोदर बघितलं होतं, इथे a इक्वल्स टू 10, b इक्वल्स टू हाय पायथॉन, c इक्वल्स टू 10.5. तर आपण काय केलं, प्रिंट टाईप ए ब्रॅकेटमध्ये गेलेलं आहे, याचा टाईप कुठला इंटिजर आहे, प्रिंट टाईप बी, बीचा टाईप कुठला आहे, स्ट्रिंग आहे, आणि प्रिंट टाईप सी, टाईप नावाचं मेथड आहे, त्यामध्ये आपण व्हेरिएबल्स नाव पास केलं आहे आणि त्यावर तुम्ही काहीतरी तिथं प्रिंट होणार, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ते व्हेरिएबल पास करून ते व्हॅल्यूज तिथे प्रिंट करून काय करू शकता, म्हणजे त्याचे टाईप्स बघू शकता, कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आणि कोणत्या टाईपचे व्हॅल्यूज तुम्ही काय केलेले पास केलेले. सो आता नेक्स्ट आपण बघूया. तर आता आपण स्टँडर्ड डेट टाईप बघायचं. A variable can hold different type of values. For example, person's name must be stored as a string, whereas its ID must be stored as an integer. The variable's ID integer असणार आहे, पण तो डेटा कुठल्या टाईपचा असणार आहे, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असणार आहे. कुठला असणार आहे, स्ट्रिंग. Python provides a various standard data type that define the storage method on each of them. The data type defined in Python are given below. कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टँडर्ड डेटा टाईप आहेत, नंबर्स, सिक्वेन्स टाईप, बुलियन, सेट अँड डिक्शनरी. तेव्हा डायग्राम थ्रू दिलेला आहे. पायथॉन डेटा टाईप न्यूमेरिकलमध्ये इंटिजर, कॉम्प्लेक्स नंबर फ्लोट, डिरेक्टरीज, बुलियन, सेट आणि सिक्वेन्स टाईप म्हणजे स्ट्रिंग, लिस्ट आणि ट्युपल्स हे दिलेलं आहे. हे स्टँडर्ड तुमचे डेटा टाईप आहेत. ठीक आहे, कोणाचे, पायथॉनचे. ते वन बाय वन बघू आपण. In this section of tutorial, we will give a brief introduction of about data types. We will discuss each of one of them in detail later in the tutorial. तर बघूया आपण नंबर्स. नंबर स्टोर्स न्यूमेरिकल व्हॅल्यूज. द इंटिजर, फ्लोट अँड कॉम्प्लेक्स व्हॅल्यूज बिलॉंग टू द पायथॉन नंबर डेटा टाईप. म्हणजे नंबर डेटा टाईप आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे व्हॅल्यू स्टोर होऊ शकतात, तुमचे इंटिजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स नंबर. पायथॉन प्रोव्हाइड्स टाईप फंक्शन टू नो द डेटा टाईप ऑफ व्हेरिएबल. जसं आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं. सो टाईप function is to use to identify the passed value to the variable. So which kind of value will be passed, integer, character, or float, or complex number. Then similarly, the instance function is used to check an object belongs to a particular class. Instance जे काय आहे त्या क्लासला कुठला ऑब्जेक्ट आहे चेक करण्यासाठी आपण या मेथडचं काय करतो, आपण यूज करतो. Python creates number of objects when numbers is assigned to a variable. For example, a equals to 5. Print the type of A, type into bracket A, B equals to 40.5, print type of B, type B, C is equals to 1 plus 3.j, print type of C, type C, print C is a complex number, instance 1 plus 3j, complex. ठीक आहे, मग ते कॉम्प्लेक्स नंबर आहे की नाही चेक करतो. इन्स्टन्स दिले बघा, इथे आउटपुट काय दिले, टाईप ऑफ ए क्लास int, type of B class float, type of C class complex, C is a complex number is true. ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे कसं आउटपुट येतं, हे परत मी तुम्हाला दाखवून. आपण रेग्युलर अगोदर टाईप केल्यानंतर प्रिंट आउट येतं, प्रिंट येतं किंवा आउटपुट येतं, तसं येतं त्यामध्ये. Python supports 3 types of numerical data. Integer value can be any length such as integer 10 to 29 minus 20. हे प्लस मायनस कुठली इंटिजर व्हॅल्यू त्यामध्ये असतात इंटिजरमध्ये, म्हणजे पूर्णांक संख्या. Python has no restriction on the length of integer. Python मध्ये इंटिजरसाठी लेंथची काय रिस्ट्रिक्शन नाही आहे. जसं आपण सी मध्ये बघितलं की -32,000 टू +32,000 पर्यंत तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करता येतात, तसं पायथॉन मध्ये नाही आहे. इट व्हॅल्यूज बिलॉंग्स टू ओनली इंटिजर. फ्लोट इज यूज टू स्टोअर फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूज लाईक 1.99.902, म्हणजे अपूर्णांक संख्या. कुठलीही फ्लोटची व्हॅल्यूज तुम्ही मध्ये स्टोअर करू शकता. इट ॲक्युरेट अप टू 15 डेसिमल पॉईंट, 15 डेसिमल पॉईंट पर्यंत तुम्हाला ॲक्युरेट व्हॅल्यू तुम्हाला देतो. Then complex number. The complex number contain the order pair, that is x plus I, y, where I and x and y denotes the real and imaginary parts respectively. The complex number like 2.14j, 2.0 plus 2.3j etc. ह्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो.
सिक्वेन्स टाईप म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स म्हणा, कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणा, त्याला आपण काय आता बघतोय सिक्वेन्स टाईपमध्ये पहिले स्ट्रिंग बघतो. द स्ट्रिंग कॅन बी डिफाईन्ड ॲज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स रिप्रेझेंट्स इन द कोटेशन मार्क. म्हणजे स्ट्रिंग म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स किंवा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स डबल कोटमध्ये असतं. In Python, we can use a single, double, or triple quotes to the define string. A string handling in Python is a straightforward task since Python provides built-in function to perform operation in a string. ठीक आहे, स्ट्रिंग एक स्ट्रेट फॉरवर्ड आपण बघतो, परंतु पायथॉनमध्ये काय दिलं आहे, ते वेगळे फंक्शन्स आणि ऑपरेटर्स बघितले आहेत त्याचे वेगळे ऑपरेशन्स करण्यासाठी स्ट्रिंगमध्ये. जसं आपण सीमध्ये पण स्ट्रिंगमध्ये कॉन्फिगरेशन, कम्पॅरिझन, नंबर्स, स्ट्रिंग नंबर्स किती आहेत काय ते बघितले तर तसे सेम ह्यामध्ये काय दिले आहेत, त्याचे वेगळे फंक्शन्स मेथड्स दिलेले आहेत. In the case of string handling, the operator plus is used to concatenate two strings as a operation. Hello, double quote hello plus Python. Result returns hello Python. The operator star is known as the representation of operator as a operation Python into 2. So returns Python 2 times. It is very interesting. So we can see the practically how it will be performed. काय सांगितलं बघा, डबल कोट मध्ये हॅलो प्लस डबल कोट पायथॉन हे आउटपुट काय देणार आपल्याला, हॅलो पायथॉन एकच स्टेटमेंट देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग कुठलं आहे, डबल कोटमध्ये पायथॉन इंटू 2 म्हणजे काय पायथॉन किती वेळा प्रिंट होणार आहे, 2 वेळा प्रिंट होणार आहे. तर आपण प्रॅक्टिकली बघूया ते कसं होणार आहे. स्ट्रिंग मध्ये जसं आपण बघितलं तर python पायथॉन प्लस स्ट्रिंग पायथॉन स्ट्रिंग. आणि अति इंटरेस्टिंग जसं आपण बघितलं पी डबल कोट python पायथॉन डबल कोटमध्ये इंटू 2 दोन पायथॉन प्रिंट झालेलं आहे. 4 वेळा पाहिजे तर 4 टाका, 4 वेळा तुमचं पायथॉन काय प्रिंट होणार. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग फीचर. बघा परत सांगतो, इथे दिले बघा पायथॉन डबल कोटमध्ये आपण पायथॉन प्लस स्ट्रिंग म्हणजे कॉन्केटेनेट केलं, एकत्र केलं, कनेक्ट केलं पायथॉन स्ट्रिंग. आणि सेम स्टेटमेंट मला 2 प्रिंट करायचं तर डबल कोटमध्ये पायथॉन इंटू 2 2 पायथॉन प्रिंट झालं आहे, पायथॉन इंटू 4 4 पायथॉन तुमचं काय झालेलं आहे प्रिंट झालेलं आहे. ओके, तर आता आपण काय करायचं, लिस्ट म्हणजे काय आपण बघू. आता लिस्ट म्हणजे काय बघा, Python lists are similar to array in C. However, the list can contain data of different type. वेगवेगळ्या प्रकारच्या टाईपचे आपण कलेक्शन आपण त्यामध्ये लिस्टमध्ये घेतो, म्हणजे कॅरेक्टर असेल, इंटिजर असेल, फ्लोट असेल, सगळ्यांचं आपण कलेक्शन लिस्टमध्ये घेऊ शकतो. द आयटम्स स्टोर्ड इन द लिस्ट आर सेपरेटेड विथ अ कॉमा अँड इन्क्लोज विदिन द स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे तुम्हाला लिस्टमध्ये जे काही आयटम्स असतात ते तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय काय इन्क्लूज करावं लागतात आणि कॉमाला तुम्ही काय करू शकता ते सेपरेट करू शकता. We can use a slice colon operators to access the data of list. The concatenation operator plus and representation operator star works with the list in the same way as they were working with the string. The string मध्ये जसं वर्किंग केलं सेम त्या पद्धतीने तुम्ही प्लस आणि स्टार या ऑपरेटर्स यूज करू शकता. आणि त्याचं स्ट्रिंग लिस्ट स्लाइस करण्यासाठी आपण कोलन ऑपरेटर्स काय करतो आपण यूज करतो. खाली एक्झाम्पल दिले बघा, लिस्ट 1 इज इक्वल्स टू 1 कॉमा हाय कॉमा पायथॉन आणि 2 असं दिलेलं आहे. चेकिंग टाईप लिस्ट इज गिव्हन बिलो. मग आता काय केलं आपण, प्रिंट टाईप ब्रॅकेट लिस्ट 1 असं दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपण लिस्ट तिथे प्रिंट होऊन दिसणार आहे तुम्हाला, इथं आहे बघा लिस्ट ॲज इट इज दिसते. नंतर सेकंड काय दिलं आहे, नुसतं प्रिंट स्लाइस केलेलं आहे, लिस्ट 1 3 मग 1 2 3 नंतर काय 2 आहे, तर इथे काय झालं 2 प्रिंट झालेलं आहे. प्रिंट लिस्ट 1 0.0:2 म्हणजेच काय सांगितलं आहे, पुढचे पहिले 2 0 to 2 कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत ते प्रिंट झालेले आहे. प्रिंट लिस्ट 1 प्लस लिस्ट 1 दोन लिस्ट तुमची काय नाही तर प्रिंट होणार बघा. 1 हाय पायथॉन 2 1 हाय पायथॉन 2 असं काय केलेलं तुमचं कॉन्केटेनेट केलं, 2 लिस्ट काय केलं कनेक्ट केलं. लिस्ट 3 वेळा प्रिंट करायचे, जसं आपण स्ट्रिंग बघितलं तसं प्रिंट लिस्ट 1 into 3 तर 3 वेळा काय केलं प्रिंट केलं बघा, 1 हाय पायथॉन 2 1 हाय पायथॉन 2 1 हाय पायथॉन 2. ठीक आहे, हे समजलं का. लिस्टमध्ये काय केलं परत सांगतो बघा, 1 हाय पायथॉन 2 ओपन घेतलं आहे, वेगळं कलेक्शन ऑफ डेटा स्ट्रिंग असेल, नंबर असेल, कॅरेक्टर असेल, तर लिस्ट प्रिंट केली आपण. तर लिस्ट आपली ॲज इट इज प्रिंट झाली, प्रिंट लिस्ट 1. स्लाइस करायला बघितलं आपण, तर कॉलमच्या अगोदर 3 कॅरेक्टर सोडायचे, त्यांनी पुढचं प्रिंट करायचं आपल्याला. प्रिंट लिस्ट 1 3
कोलन पुढची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे बघा 2 प्रिंट झालेले सगळ्यात शेवटची. त्यानंतर लिस्ट स्लाइस प्रिंट लिस्ट 0:2 पहिले 2 व्हॅल्यूज काय केले ते प्रिंट केले 1 आणि हाय. सेम तसंच लिस्ट 1 प्लस लिस्ट 1 कनेक्ट केलेलं आहे. लिस्ट 1 आहे 2 वेळा कनेक्ट केलेलं आहे 1 हाय पायथॉन 2 1 हाय पायथॉन 2 आणि इंटू 3 म्हणजे 3 काय केले प्रिंट केलेलं आहे. हेच आपण आता प्रॅक्टिकली करून बघू. तर पहिल्यांदा आपण काय करूया लिस्ट क्रिएट करून घेऊ. लिस्ट 1 इज इक्वल्स टू काय दिलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 कॉमा हाय UITHON पायथॉन 2. ओके, तर आपण काय करूया हे प्रिंट करून बघू. तर पहिलं काय प्रिंट लिस्ट 1 ॲज इट इज ही लिस्ट प्रिंट झाली 1 हाय पायथॉन आणि 2. आता आपल्याला काय करायचं आहे 2 प्रिंट करायचं आहे. तर आपण काय केलं आपण स्लाइस करू. आपण प्रिंट टू ब्रॅकेट कशाचं स्लाइस करायचं आहे लिस्टची कशामध्ये 3:0 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेट कंप्लीट 0 दिले द्यायला नको आपण आलं का 2. ठीक आहे. नंतर आहे प्रिंट इंटू ब्रॅकेट लिस्ट 1 स्क्वेअर ब्रॅकेट 0:2 स्क्वेअर ब्रॅकेट 1 आणि हाय. अशा पद्धतीने तुम्ही काय शकता ते प्रिंट करू शकता. नंतर काय दिलं आपण प्रिंट कॉन्केनेट केलेलं आहे लिस्ट 1 प्लस लिस्ट 1 आहे का 1 हाय पायथॉन 2 1 हाय पायथॉन 2. आता आपल्याला काय करायचं दुसरं ऑपरेटर वापरायचं प्रिंट लिस्ट 1 इंटू 3 ब्रॅकेट कंप्लीट एंटर. तर 3 वेळा इथे प्रिंट होणार आहे 1 हाय पायथॉन 2 1 हाय पायथॉन 2 1 हाय पायथॉन 2. सो दिस इज द आउटपुट ऑफ द कोड. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने. हेच तुम्ही जर कोडिंग करायला गेला सीमध्ये वगैरे तर भरपूर लाईनचं कोडिंग तुम्हाला करावं लागतं 10 ते 15 लाईनचं कोडिंग करावं लागतं. तेच पायथॉनमध्ये अतिशय सोप्या लँग्वेजमध्ये सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय इझिली तुम्हाला काय केलेलं आहे हे अवेलेबल करून दिलेलं आहे. तर आपण पुढचे पॉईंट्स बघूया.